गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, चला आपण थडाउट केले आणि चाललो रावेतला चाललो. चला. आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ बघायला आवडतात, तर कुणीच कमेंट केली नाही. व्हिडिओ बघितला, चांगला प्रतिसाद भेटलाय, पण कमेंट कोणीच केलं नाही. कमेंट करा भावांनो, बहिणींनो, कमेंट करा. कमेंट केल्याशिवाय मला कसं कळणार आहे? कमेंट करा, काय बघायचंय तुम्हाला, काय नाही वगैरे. आणि आता आपण न्यूजला तर बघत असतो, सोनम वांगचुक सर किती दिवस उपोषण करतात. काय बोलाव, काय सरकारला बोलाव, काय अवघड आहे ना. इतक्या दिवस जर माणूस एखादा उपोषणाला बसतोय, सरकारचं एक साधं माणूस तिथं जात नाही म्हणजे अवघड आहे ना. आज 20वा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा. काय होत असेल रे त्यांच्या पोटामध्ये? आपण खातो पितो सगळं करतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याची जाणव नाही, पण जे उपोषण करतात त्यांनाच हाल नाही. 20 दिवस विचार करा ना तुम्ही. एक 2 तास लेट झालं तरी आपले तळ पाहिजे मस्त का जाते. 20 दिवस तशा लोकांची आपल्याला गरज आहे, तशा माणसांची आपल्याला भारत देशाला खूप गरज आहे. त्याच्यामुळं त्यांना वाचवायचं बघा आणि सपोर्ट करा सगळे त्यांना. कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून ते जे आंदोलन उभं राहिलंय, ते आता वांगचुक सरनी उपोषण हे केलं वगैरे, पण त्यांनी आता हे करायला पाहिजे. अहो, जीवाची तर काळजी करायला पाहिजे ना. इतकं कसं सरकार हे? मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण आलो रावेत मध्ये. बघा, झाड वगैरे रोडच्या साईडला मस्त लावले ना, छान आहेत मस्त. आपल्याला लागली भूक, जरा काहीतरी पोट पूजा करावं लागेल ना. तेव्हा आपण चाललो आहोत रावेतला वडापाव नाही पाऊस. रावेतला चाललो आपण, म्हणजे मोकाई चौकात फेमस नाही का, ब्रिजच्या पलीकडच्या साईडला वडापाव, ते घेऊन येऊ वडापाव. चला, आपण आलो मोकाई चौकात. बघू शकतो तुम्ही. मित्रांनो, मोकाई चौकातला नजारा बघा. नजारा कसा आहे नजारा? झकास, एकदम एक नंबर. सूर्य कसा दिसतोय? कसा दिसतोय? चला, वडापाव घेतले आता, आपण जाऊ नंतर खाऊ. आता चला. तर मित्रांनो, आज पण आपण आणले आहेत वडापाव. आता बघा, वडापाव. हे बघा, आज फ्रेश पाव, फ्रेश आहेत आज.
ताजे फ्रेश हे असा वडापाव घातला असा, ही घेतली मिरची, पाहू शकता तुम्ही. हा हा हा, एकच नंबर. एकच नंबर. हा 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 हा, एकदम मस्त. तर मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे आपल्या सोनम सरांबद्दल, सोनम वांगचुक सर यांच्याबद्दल? कारण की ते 20 दिवस झालं हो उपोषणाला बसलेले. सरकारने कुठेतरी काहीतरी जागरूकता दाखवायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? जर सरकारच येत नाही तर अवघड आहे ना. उत्तर देणार कोण माणूस आहे? जबाबदार माणूस कोण येणार? जबाबदार माणूस पाहिजे ना कोणतरी. अवघड आहे. या वडापाव आहे गरम आहे वापा. खूप गरम आहे भावांनो. काय नाही, जीवनात खाऊन पिऊन जगायचं मस्त आरामात, काही टेन्शन घ्यायचं नाही. जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला भेटणार आहे, जे नाही ते नाही भेटणार. त्याच्यामुळे विचार करायचा नाही जास्त. खायचं प्यायचं, जीवनच काय हो, आज आहे उद्या नाही. त्याच्यामुळं खा, व्यवस्थित राहा. जीवनाचा 1 मिनिटाचाही भरोसा नाही राहिला नाही. जीवनाचा भरोसाच नाही राहिला. पहिले लोक विचार करा 100 वर्ष जगायचे, आता 60 मध्ये खतम खतम, टाटा बाय बाय. म्हणजे कारण की अन्न तसं आहे ना, टेन्शन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळं लय टेन्शन घ्यायचं नाही, काही होत नाही. टेन्शन घेऊन कोणाच काय झालं आतापर्यंत? तुमच्यावर समजा 50 लाख कर्ज, तुम्ही नुसतं टेन्शन घेतलं, फिटत आहे का? नाही. मग टेन्शन घ्यायची कशाचं? त्याच्यावर कशी मात करता याचं बघायचं. त्याच्याकरता पर्याय एकच आहे, कष्ट. कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्ही जेवढे कष्ट करणार तेवढे तुम्ही चमकणार, माहिती आहे का? हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि कष्ट करायला लाजायच नाही. कुठलंही काम असू द्या, बिलकुल लाजायच नाही. 4 लोक काय म्हणतील, कायच म्हणत नाही ते 4 लोक, त्यांचं टेन्शन घ्यायचं नाही. ते कशाला काय म्हणते ना, त्यांना काय घेणं देणं नाही. काय माहित नाही, तुम्ही बिंदास राहायचं, काम करा, खा, पण इज्जत.
चला आता उरकतं पटपट आणि आपलं जनरल टाइम चला उद्या भेटूया.